तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना निराधारांना मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर 100% तुमच्यासाठी असणार आहे. कारण की आता इथून पुढे तुमचे पैसे सुद्धा वाचणार आहे आणि जे तुमचा वेळ असणार आहे तो सुद्धा तुमचा आता वाचणार आहे. कारण की सर्वात मोठी अपडेट हे तुम्हा सर्व निराधारांसाठी सरकारतर्फे आलेली आहे. आता ते कोणती खुशखबर असणार आहे जे सरकारतर्फे तुमच्यासाठी आलेली आहे लगेच बघूया. कारण की आपण जर पाहायला गेलं तर सर्व दिव्यांगांना सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या सीएससी सेंटरवर आपल्याला जाण्याची आवश्यकता आधी पडत होती. वेगवेगळे डॉक्युमेंट लागायचे आणि वेगवेगळी फी चलन सुद्धा आपल्याला लागत होते. परंतु आता सरकारने एक असं पोर्टल सुरू केलं ज्याच्या माध्यमातून घर बसल्या असो किंवा तुम्हाला याचा फेरफटका असणार नाही असं सुद्धा आपल्याला म्हणणं इथं जसं की भाग असणार आहे. परंतु सर्व काही तुम्हाला खुशखबर सांगतो आणि डिटेलमध्ये पेपरमध्ये आलेली न्यूज सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. फक्त 2 मिनिटं व्हिडिओला पाहत चला आणि असेच सर्व निराधार योजनाचा अपडेट, जीआरचा अपडेट हे सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील आपले सेवा केंद्र जे सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त चलन त्याच्या माध्यमातून सर्व वेगवेगळे आपल्याला सीएससी सेंटरवरती जावं लागत होतं. अलग अलग डॉक्युमेंट वेगवेगळ्या योजनेसाठी आपल्याला द्यावं लागत होते आणि वेगवेगळी फी चलन सुद्धा आपल्याला भरावं लागत होतं. परंतु त्या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व दिव्यांग बांधवांसाठी आता महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर तुम्हाला आता आपले सर्व सेवा केंद्र हे स्वतः तुम्हाला सुरू करता येणार आहे. हो, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे. कारण की आपण जर पाहायला गेलं तर मित्रांनो, जळगावमध्ये सेपरेट सीएससी केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे. या सेपरेट सीएससी सेवा केंद्राच्या माध्यमातून आता जळगावातील मोठ्या तालुक्यांमध्ये इथं जसं की आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर सरकारच्या मोठमोठ्या बैठका पार पडल्या. त्याच्यानंतर जसे की सर्व दिव्यांग ग्रुप असणार आहे किंवा दिव्यांगांच्या माध्यमातून मोठमोठे त्यांना इथं निवेदन करण्यात आलेले आहे. त्या निवेदनच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या बैठका पार पडल्या. या बैठका पार पडल्यानंतर हे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेले आहे आणि प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सीएससी केंद्र सुद्धा त्यांनी इथं अवेलेबल करून दिलेलं आहे. आता पेपरमध्ये बातमी आलेली आहे, तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. हा पेपरमधली बातमी आहे, ते देखील आपण पेपर पूर्ण वाचून बघूया. आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग पुनर्वसन अधिकारी SP गणेशकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. यांनी हा निर्णय घेतला आणि सर्व योजनांचा लाभ एकाच छताखाली सर्व निराधारांना आणून देण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर आधी कसं अलग अलग योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे पैसे, वेगवेगळे डॉक्युमेंट आपल्याला लागत होते. परंतु या निर्णयामुळे आता एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सर्व योजनांचा लाभ आपल्याला मिळणार आहे. आता जळगाव इथे महाराष्ट्रातील हे पहिल्यांदा सेपरेट सीएससी केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे आणि ते स्पेशली दिव्यांगांसाठी सुरू केलेलं आहे. परंतु महाराष्ट्रातील हा पहिल्यांदा सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्या तालुक्यातील, आमच्या जिल्ह्यातील हे निर्णय कधी होणार. आपण जर पाहायला गेलं तर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जळगावातील मोठमोठ्या प्रमाणामध्ये अर्ज केले गेले होते आणि त्याच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर आपल्या तहसील कार्यालयामध्ये सुद्धा किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा हे लवकरच निर्णय आता सरकार घेऊ शकणार. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर का वाटत असेल दिव्यांगांना, सर्व दिव्यांगांना मिळून जर तहसील कार्यालयामध्ये हे अपील केली आणि जर सांगितलं जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या संदर्भातील हे सुद्धा तुम्ही माहिती सांगितली की तिथे अशा प्रकारे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही आवेदन केलं तर हे 100% तुमचं आवेदन सफल होऊ शकतो. कारण की जळगाव जिल्ह्यातील हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले तर अपेक्षित आहे आपल्या जिल्ह्यातील सुद्धा सरकार निर्णय घेऊ शकते. परंतु जळगाव या जिल्ह्यामध्ये त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना हा रिझल्ट मिळाला. आपल्या जिल्ह्यातून, आपल्या तालुक्यातमधनं आपण जर अर्ज केला तर 100% आपल्याला तहसील कार्यालयातनं यश मिळू शकतो. बाकी सेपरेट त्यांना इथं सीएससी केंद्र त्यांना मिळालेलं आहे. त्याच्या माध्यमातून कुठं फेरफटका मांडण्याची आवश्यकता त्यांना पडत नाही. आणि बघा, वरून त्यांचं काम जसं की अगदी 5 मिनिटांमध्ये होऊन जातं आणि निशुल्क पद्धतीने त्यांचं काम होतं. इथं जसे अतिरिक्त चलन त्यांना लागत नाही. इथं मोठमोठे कागदपत्रे आणि फी आणि घंटोंच्या लाईनमध्ये उभं राहण्याची आवश्यकता त्यांना पडत नाही. बाकी अशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्ही पेपरची न्यूज सुद्धा बघितलेली आहे. अशा पद्धतीने आनंदाची बातमी सर्व दिव्यांगांसाठी आलेली आहे. तर अशी शासकीय योजनांची माहिती व सर्व निराधार योजनांचं जीआरचं अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.